हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 55. रसग्रहण भाग 20. ओव्यांची अनुबंधनात्मक रचना भाग 11. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. या ओवीची रचना पहा. पहिला चरण. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. पहिल्या ओवीमध्ये आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, असा माऊलींनी 9000 ओव्यांचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पूर्ण करून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला पहिल्या ओवीमध्ये विश्वात्मके देवे अशी साथ घातली. आणि हा ग्रंथ जर आपल्याला पसंत पडला तर पुढील प्रमाणे मला पसायदान द्यावे अशी विनंती केली. आणि मग याप्रमाणे पसायदान मागायला सुरुवात केली. आणि संपूर्ण पसायदानामधील ओव्यांमधून माऊलींनी भविष्यकाळ वापरला आहे. पहिलीच ओवी भविष्यकाळ दर्शवते, कारण सादर केलेला ग्रंथ पडताळून मगच पसायदान द्यायचे आहे. अर्थातच हे कार्य करायला काही अवधी लागणार, यामुळे पसायदान भविष्यात मिळणार आहे. दुसऱ्या ओवीमधील क्रियापदे पहा. जे खळांची व्यंकटी सांडो, सांडो हा भविष्यकाळ आहे. तया सत्कर्मी रती वाढो, वाढो हा भविष्यकाळ आहे. भूता परस्परे पडो, पडो हा भविष्यकाळ आहे. तिसऱ्या ओवीमधील क्रियापदे पहा. दुरितांचे तिमिर जावो, जावो हा भविष्यकाळ आहे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, पाहो हा भविष्यकाळ आहे. जो जे वांछील तो ते लाहो, लाहो हा भविष्यकाळ आहे. चौथ्या ओवीमधील क्रियापद पहा. भेटतू या भूता, भेटतू हा भविष्यकाळ आहे. पाचव्या ओवीमधील क्रियापद पहा. बोलते जे अर्णव, बोलते हा भविष्यकाळ आहे. सहाव्या ओवीमधील क्रियापद पहा. सोयरे होतू, होतू हा भविष्यकाळ आहे. सातव्या ओवीमधील क्रियापद पहा. भजिजो आदि पुरुखी, भजिजो हा भविष्यकाळ आहे. आठव्या ओवीमधील क्रियापद पहा. होआवेजी, होआवेजी हा भविष्यकाळ आहे. नवव्या ओवीमधील शब्दरचना पहा. तेथ म्हणे, तेथ हा भविष्यकाळ आहे. हा होईल, होईल हा भविष्यकाळ आहे. नवव्या ओवीच्या सुरुवातीला तेथ असा शब्द योजिला आहे. तेथ म्हणजे त्यावेळी, त्या काळी. कारण माऊली पसायदान प्राप्त होण्याच्या कालावधीबद्दल साशंक आहेत. हे पसायदान प्रत्यक्ष जीवनात उतरायला सध्या सुरू असलेले कलियुग संपुष्टात येऊन मग सत्ययुग सुरू होईल. त्यासाठी अजून काही लाख वर्षे लागतील, याची माऊलींना जाणीव आहे. आज माऊलींनी पसायदान मागून 800 वर्षे झाली आहेत. परंतु या 800 वर्षात खल प्रवृत्ती वाढली आहे. प्रतिदिनी ती जास्तीत जास्त खालच्या पातळीवर जात आहे. दररोज कालचा दिवस बरा होता असे म्हणायची वेळ आली आहे. याचप्रमाणे दुरितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते आणखी आणखी खालच्या थराला जात आहेत. कोणीही त्यांना वाली नाही. जे कणव दाखवतात तो राजकीय फार्स असतो. येथे गरिबांमध्ये अतिगरीब आणि श्रीमंतांमध्ये अतिश्रीमंत असे 2 नवे वर्ग निर्माण झाले आहेत. श्रीमंत बेदिक्कत काही कोटी रुपये खर्च करून मुलांची लग्ने लावून देत आहेत. त्यांच्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करत आहेत. एका लग्नामध्ये पायदळी तुडवायच्या कार्पेटचा खर्च 11 लाख रुपये झाला होता असे मी वर्तमानपत्रात वाचले होते. लाडक्यांना कोटी कोटीच्या गाड्या उडवायला देतात, त्यांना दारूला पैसे देतात. ही अशी मुले रात्री कोठे असतात आणि तेथे काय काय करतात याची साधी चौकशीही हे अतिश्रीमंत लोक करत नाहीत. अपघात झाला की या गोष्टी उघड होतात. अशा या परिस्थितीत समाज कसा आणि केव्हा सुधारणार? यामधून ईश्वरनिष्ठ तयार होतील ही कवी कल्पना आहे. प्रलयाने हे सर्व नष्ट होईल तेव्हाच नव्याने पाटी कोरी होऊन काही चांगली सुरुवात झाली तर. याचे उत्तर फक्त योगेश्वरच देऊ शकतात. आणि म्हणून माऊली 9व्या ओवीमध्ये म्हणतात, तेथ त्यावेळी म्हणजे कलियुग संपल्यावर हे पसायदान पूर्ण होईल का? पसायदान मिळेल का? जाता जाता हेही नमूद करतो
की काही जण तेथ याऐवजी येथ म्हणजे येथे इथे असे म्हणतात, तर तसे म्हणू नये. याचा अर्थ असा घ्यायचा आहे की भावार्थ दीपिकेमधील उपदेशाप्रमाणे ईश्वरनिष्ठांनी कार्य करून आणि त्याप्रमाणे सर्वांनी आचरण करून लवकरात लवकर हे कलियुग संपुष्टात आणावे आणि येथे त्वरित सत्ययुग होआवेजी सुरुवात होऊ दे. दुसरा चरण, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. भविष्यात पसायदान मिळेल की नाही अशी शंका माऊलींनी विश्वेश्वर, विश्वांचा ईश्वर, पुरुषोत्तम याला साद घालून विचारली. हे ऐकून समोर बसलेल्या त्यांच्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी माऊलींना म्हणजे त्यांच्या शिष्याला दिलासा दिला की होय ज्ञानोबा, विश्वेश्वराच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. बाळू परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करत म्हणाला, देवा, आजचा पेपर मला सोपा जाईल ना? त्याचा तो भक्तिभाव पाहून देव स्वतः काही बोलला नाही, परंतु तो बाळूची मातोश्री सौ बाळकोबा यांच्या मुखाने म्हणाला, होय बाळोबा, आजचा पेपर सोपा जाईल, काळजी करू नका. हे ऐकून बाळू निश्चिंत मनाने परीक्षेला गेला. याचप्रमाणे येथे माऊलींनी विश्वेश्वरापाशी भविष्यात पसायदान मिळेल की नाही अशी शंका व्यक्त केल्यावर समोरील सद्गुरूंनी माऊलींना आश्वस्त केले की होय, असे नक्की होईल. सद्गुरूंच्या या वरामुळे माऊली सुखावले, आनंदी झाले. हरिओम.